नमस्कार मित्रांनो, मी साक्षी. आज आपण पाहणार आहोत की बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर काय असतं. बॅक्टेरियल सेल कशाप्रकारे बनलेली असते, तिच्यामध्ये काय कुठले ऑर्गेनेल्स किंवा प्रेझेंट असतात किंवा नसतात. त्या सेल्सचे किती टाइप्स असतात, कॅटेगरीज काय आहेत त्याचे, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे काय, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे काय, हे आज आपण पाहणार आहोत एका बॅक्टेरियल सेलबद्दल माहिती. सर्वात प्रथम तर बॅक्टेरियल सेल ही एक प्रोकॅरियोटिक सेल आहे. प्रोकॅरियोटिक सेलचं जर म्हणायला म्हटलं तर बेसिक डिफरन्स प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये आहे का सेल ज्यामध्ये एक पर्टिक्युलर फंक्शन परफॉर्म करण्यासाठी एक पर्टिक्युलर सेल ऑर्गेनेल असतो आणि जो की मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असतं. बट इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल आपल्याकडे म्हणजे त्या सेलकडे एक पर्टिक्युलर परफॉर्म करायला फंक्शन म्हणजे एक सेल ऑर्गेनल नसतो, म्हणजे असतो तर तो त्याला सेल मेम्ब्रेन त्याला मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर नसतं. तर त्या प्रकारच्या सेल म्हणजे वेल डिफाईन्ड स्ट्रक्चर कुठल्याच प्रकारचं नसतं, तर त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल. नेक्स्ट बॅक्टेरियल सेल हे कशा वाईज डिफरन्शिएट केले जातात, जसं की रॉड याचे भरपूर टाइप्स पडतात. जसं की रॉड शेप बॅक्टेरिया म्हणजे काय, तर त्याला म्हणायचं बॅसिलस. आणि जर कोकस असेल, जर कॉमा शेप्ड असेल, सर्क्युलर असेल, तर त्याला म्हणायचं कोकस बॅक्टेरिया. बट इन केस ऑफ स्पेरिकल इट इज कॉल्ड ॲज स्पिरिलम. आणि ह्या म्हणजे हे एक बेसिक डिस्टिंक्शन आहे की बॅक्टेरियाचं शेप कसं आहे, त्यानुसार बॅक्टेरियाला काय डिफरन्शिएट केलं गेलेलं आहे. तर नेक्स्ट आता पाहायचं आहे की आपल्याला बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यामध्ये कुठले प्रकार म्हणजे सेल एनव्हलप मध्ये काय काय कुठले कुठले लेयर्स प्रेझेंट आहेत. सर्वात प्रथम तर कॅप्स्यूल. कॅप्स्यूलचं पहिलं काम असं आहे की त्याचं देणं की प्रोटेक्शन. प्रोटेक्शन देणं आउटर एन्व्हायरमेंट पासून, आउटर एक्स्ट्रीम कंडिशन ज्या असतात, ज्या की एका बॅक्टेरियाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी लागतात, त्या ज्या कंडिशन्स आहेत हे कॅप्स्यूल आपल्याला प्रोव्हाइड करतं, म्हणजे त्या बॅक्टेरियाला प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट हे आणि हे कोणत्या सेलमध्ये कोणत्याही बॅक्टेरियामध्ये हे कॅप्सूल प्रेझेंट असतं किंवा नसतं, याचं पर्टिक्युलर असं काही रेस्ट्रिक्शन नाहीये की हे असायलाच हवंय म्हणून. पण जर हे असेल तर ते हे प्रोटेक्शनचं काम करतं. जसं की एक्झाम्पल आहे निमोनियाची सेल. निमोनियाचे जे काही बॅक्टेरिया असतात त्याला वरून कव्हरिंग असतं आणि त्याला कॅप्सूल असतं. त्यामुळेच ते आपण इझिली त्यांना हे म्हणजे मारून किल नाही करू शकत. सो नेक्स्ट जे लेयर आहे आपलं कॅप्सूलच्या नंतरचं ते आहे सेल वॉल. तर सेल वॉल म्हणजे काय? सेल वॉल ही एक अशी लेयर आहे. सेल वॉल एकतर पर्टिक्युलर सेलला म्हणजे एकतर पर्टिक्युलर शेप देतं. दुसरी गोष्ट म्हणजे हे पण प्रोटेक्शन देतं सेलला. एखाद्या बॅक्टेरियामध्ये जर कॅप्सूल प्रेझेंट नसेल, तर मग कुठली लेयर येणार? सेल वॉलच येणार ना. सो हे सेल वॉलचं हे फंक्शन आहे. मग प्रश्न हा पडतो की सेल वॉल कशाने बनलेली आहे? तर ती तयार झालेली आहे पेप्टिडोग्लायकन लेयर. पेप्टिडोग्लायकन नावातच आहे ग्लायकन, म्हणजे की हे जे आहे पेप्टिडोग्लायकन हे NAG आणि NAM दॅट इज दॅट इज एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन आणि एन ॲसिटिल म्युरॅमिक ॲसिड यांच्या ऑल्टरनेट जे काही स्ट्रक्चरमुळे ही वॉल तयार झालेली असते. तर हे सेल वॉलचं पण काम आहे प्रोटेक्शन करणं. नेक्स्ट थर्ड जी लेयर आहे ती आहे सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेन एक पहिलं पासून आपण कॅरेक्टरिस्टिक्स आपण सेलचं पाहत आलेलो आहोत की सेल मेम्ब्रेन बेसिक कार्य त्याचं हेच आहे की ते सेलला म्हणजे परमिएबिलिटी प्रोव्हाईड करते. जसं की कोणते मटेरियल्स आहेत, कोणते न्यूट्रिएंट्स आहेत, ते सेलच्या आतमध्ये येणार की आतून बाहेर जाणार, हे सर्व जे काही आहे ते सेल मेम्ब्रेन ठरवत असते. तर ही सेल मेम्ब्रेन तर ठरवतच असते. नेक्स्ट आहे सायटोप्लाझम. हं. आणि ही सेल मेम्ब्रेन आहे ना, ती फॉस्फोलिपिड बायलेयर पासून तयार झालेली असते. परमिएबिलिटी त्याचं काम आहे. नेक्स्ट आहे सायटोप्लाझम. बरं आता मग एवढं सर्व जे काही जे काही इथं मटेरियल्स प्रेझेंट आहेत एखाद्या सेलमध्ये, ते कशावर फ्लोट करणार? तर ते म्हणजे आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम हे एक असं म्हणजे त्यांना एक मॅट्रिक्स देतं, की यावर जे काही एन्टाइटीज आहेत तिथं रन करू शकतील. हं. सायटोप्लाझममध्ये आता दुसरं महत्वाचं म्हणजे आहे न्यूक्लिओइड. न्यूक्लिओइड काय आहे? हे एक जेनेटिक मटेरियल आहे सेलचं. जसं की हे प्रोकॅरियोटिक सेलचं जेनेटिक मटेरियल आहे. बट इन केस ऑफ इफ द सेल इज युकॅरियोटिक, देन जेनेटिक मटेरियल जे DNA असतं ना, ते एका
असं स्ट्रक्चर, वेल डिफाईन्ड स्ट्रक्चरमध्ये काय असतं, बाउंड असतं, की त्याला एक प्रोटेक्शन दिलं जातं, की जे आतल्या जेनेटिक मटेरियलला बाहेरून कुठल्याच प्रकारची हानी होणार नाही. तर ते युकॅरियोटिक सेलच्या बाबतीत घडतं. बट इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल कुठल्याच प्रकारचं मेम्ब्रेन काहीच नसतं. तर हे जसंच्या तसं जेनेटिक मटेरियल आपल्याला सेलमध्ये पडलेलं पाहायला मिळतं. आता दुसरं म्हणजे मेसोसोम. मेसोसोम म्हणजे काय? सायटोप्लाझमचे जे काही एक्सटेन्शन्स असतं ना, तर त्याला म्हणायचं मेसोसोम. आता नेक्स्ट आहे, की प्लाझमिड काय? एक तर जेनेटिक मटेरियल हे असं आहे. एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल जर कुणामध्ये म्हणजे जर कोणतं असेल, तर ते असतं प्लाझमिड. तर प्लाझमिड म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं, की एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल आहे, बट याचा यूज कसं करतात? सायंटिस्ट याचा यूज एखादं न्यू जर बॅक्टेरियाचं जर स्ट्रेन बनवायचं असेल, तर त्यासाठी करतात. या बॅक्टेरियाचे काही जेनेटिक मटेरियल आणि आपल्याला जे म्हणजे आपल्याला जीन ऑफ इंटरेस्ट त्यामध्ये इन्सर्ट करतात. जसं की हे एका बॅक्टेरियाचं आहे आणि जे हे असं इन्सर्ट केलं जातं आणि त्याला एक न्यू बॅक्टेरियामध्ये त्याला ग्रो होण्यासाठी टाकलं जातं या प्लाझमिडला. मग त्यातून एक न्यू बॅक्टेरिया, न्यू स्ट्रेन तयार होतो. तसं या प्लाझमिडचं काम आहे. नेक्स्ट आहे की रायबोझोम. रायबोझोम काय आहेत? रायबोझोम्स हे असे एन्टाइटीज आहेत जे की प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल आहेत. ज्यापासून की प्रोटीन्स तयार होतात. रायबोझोम्स हे जवळपास एखाद्या बॅक्टेरियल सेलमध्ये 10,000 पर्यंत त्यांचे नंबर प्रेझेंट असतो. टोटल वेट जर आपण एखाद्या बॅक्टेरियल सेलचं जर काढलं, तर 30% वेट ह्या रायबोसोम्सचंच निघतं. एवढं हे रायबोसोम यामध्ये असतं. नेक्स्ट आहे पिलाय. आता बॅक्टेरियाला जर ग्रो करायचं असेल, तर त्याला लोकोमोशन करावं लागेल, त्याला त्याचं फूड कॅप्चर करावं लागेल, त्याला होस्टवरती स्टे करावं लागेल, त्याचं न्यूट्रिशन सक करावं लागेल. तर त्याच्यासाठी मदत करतात ही जी एक्सटेन्शन आहेत ना छोटी-छोटी, तर त्याला म्हणायचं पिलाय. आता हे पिलाय, सेक्स पिलाय म्हणून पण काम करतात. हे पिलायच्या नंतर असतं फ्लॅजेला. फ्लॅजेला काय? फ्लॅजेला एक असं एक्सटेन्शन आहे, हे सुद्धा लोकोमोटरी ऑर्गन आहे. लोकोमोशनमध्ये काम करते एखाद्या बॅक्टेरियाला. मग फ्लॅजेला एकच का? फ्लॅजेला 1 पण असू शकतं, 2 पण असू शकतं, 3 पण असू शकतं. डिपेंडिंग अपॉन म्हणजे किती आहे त्याच्यावरून आणि कुठे-कुठे प्रेझेंट आहेत. त्यावरून पण बॅक्टेरियाचे काय आहेत, की डिफरंट टाइप्स पडले गेलेले आहेत. कुणी त्याला मोनोट्रिकस म्हणतं, कुणी जर मोनोट्रिकस आहे त्यामध्ये पेरिट्रिकस आहेत. हे काय आहेत बॅक्टेरियाचे सुद्धा टाइप आहेत, जेणेकरून सॉरी हे जे काय आहे ते फ्लॅजेलावरून टाइप्स पडलेले आहेत. आता महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे मी तुम्हाला सांगायला एक विसरले, की ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे काय? ग्राम पॉझिटिव्ह असे बॅक्टेरिया असतात, जे की आता ही पेप्टिडोग्लायकन लेयर आहे. ग्राम स्टेन ही एक सोपी आणि महत्त्वाची म्हणजे बेसिक एक प्रोसिजर आहे, की ज्यामध्ये आपण डिटेक्ट करतो, की ती सेल ग्राम पॉझिटिव्ह आहे, की ग्राम निगेटिव्ह आहे. ती कशी? आपण क्रिस्टल व्हायोलेट टाकतो त्याच्यावरती. इफ दॅट सेल गेन्स म्हणजे जे काही क्रिस्टल व्हायोलेट आहे गेन करून पर्पल कलर जर आपल्याला शो करत असेल, तर ती सेल म्हणली जाईल gram positive. But in case of if it shows pink color, then it is negative, ग्राम निगेटिव्ह. तर तसा हा असा एक बेसिकचा काय आहे डिफरन्स आहे. तर अशा प्रकारे ही सेल्स आपल्याला बेसिक नेचर आहे बॅक्टेरियल सेलचं. थँक यू.